नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे निलेश बढे आणि आज आपण आलेलो आहे श्री योगेश खवळे, राहणार मनूर, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये 3800 पार्श विल्यम्सच्या रोपांची लागवड केली होती. स्वतः आपल्यासोबत योगेश भाऊ आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया 3800 रोपांची लागवड झाली होती आणि 3800 रोपांची आजची कंडिशन कशी आहे आणि लागवड कधी झाली होती, कधी केली होती लागवड? 1.25 महिना पकडून. 1 ते सव्वा महिना. हा, सव्वा महिना पकडूया आपण. साधारणतः सव्वा महिन्यापूर्वी याची लागवड केली होती. 3800 रोपं आहेत पार्श विल्यम्सचे. काय सांगू शकाल रोपांच्या बद्दल? रोप एकदम बेस्ट आहे. तिच्यामध्ये एक सुद्धा 2 तून लागले, फक्त ते बी झाडं मरली नाहीये. 2 रोपांची तूण झालेली आहे, ते पण झाडं मेलेले नाही, डॅमेज होतील असं त्यांना वाटलं म्हणून ऍडिशनल तिथे झाड लावून ठेवलं. म्हणजे 200 रोपांचं आपलं नुकसान झालं आहे. हा. जे एक्स्ट्रा आणले ते तसेच ठेवले गेले. तसेच ठेवले गेले. 200 रुपयांनी एक्स्ट्रा घेतले होते ते अजूनही तसेच आहे. प्लॉट एकदम युनिफॉर्म आहे. डबल लॅटरलची तयारी सुरू केलेली आहे त्यांनी. रोपांची ग्रोथ जबरदस्त झालेली आहे. शेंडा काढायला आता सुरुवात झालेली आहे. उगा चांगला निघून राहिला आता. आतापर्यंत तुम्ही बाकीच्या भरपूरशा कंपन्यांचा ग्रँडाईनचं रोप लावलं आहे. हा. समोर पिलबाग आहे. बरोबर. त्यांच्या रोपांच्या क्वालिटीमध्ये आणि आताच्या रोपांच्या क्वालिटीमध्ये बदल काय वाटला तुम्हाला? बदल एवढा असा वाटला की बरं रोप आम्हाला काहीच गाणलं नाही, शेट व्हायला बी गाणलं नाही, तर मरबी झाली नाही आणि ताबडतोब सेट झालं बा. त्या रोपामध्ये आम्हाला मरलाय लागल ते, आणि म्हणजे काही आम्हाला बियाणे खणून लागणं पडल बिजवाई आणून लावली होती हा. तोडे भरायला. तोडे भरायला. मग ते नंतरची झाडं मागे राहून जातात ना. आता याच्यामध्ये तसं काहीच वाटत नाही आम्हाला. म्हणजे क्वालिटी एक नंबर वाटते. ट्रे मध्ये जे आपण कप ठेवले ते एकदम म्हणजे रोप काढताना सुद्धा आपल्याला असं एक गट्टू सुद्धा फुटला नाही. फुटत नाही. डबल कोटिंग आली होती त्याला. रूट बॉल एवढा जबरदस्त डेव्हलप झालेला होता की ज्यावेळेस आपण प्लांटिंग करतो त्यावेळेस एकही रूट बॉल फुटलेला नव्हता. त्याच्यामुळे प्लॉट एकदम युनिफॉर्म झालेला आहे. पार्श विल्यम्सची ही खासियतच आहे की कुठंच असं बसलेलं नाही, ते सगळं सारखं वाटतंय. एकसारखं आहे. पाण्यावरती फक्त लक्ष ठेवा. मार्च महिना होळी येईपर्यंत पाणी वाढवायचं नाही, कायम वापसा राहायला पाहिजे. पुढच्या विजिटला येईल त्यावेळेस तुम्हाला परत सांगेल की पाणी किती वाढवायचं. हा, पण खूप पाणी द्यायचं आपल्याला गरज नाही. गरज नाहीये.